विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी, KRT आर्ट, BH कॉमर्स, AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे प्रथम सहर्ष स्वागत करीत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण GG 220A जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे, यामधील चॅप्टर नंबर 3 महाराष्ट्राचे हवामान याविषयी आपण चर्चा करत आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण बघितलं की हिवाळ्यामधील हवामानाची परिस्थिती काय असेल. हिवाळ्यामधील हवामानाची परिस्थिती अभ्यासत असताना आपला संक्रमणाचा महिना नैऋत्य मान्सून वाऱ्याचा काळ सप्टेंबरला संपतो आणि नोव्हेंबरपासून खऱ्या अर्थाने हिवाळा सुरू होतो. ऑक्टोबर हा महिना पावसाळा आणि हिवाळा ह्या दरम्यानचा असल्यामुळे याला संक्रमणाचा मानला हे आपण मागील तासिकेला बघितलं. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवसाचे तापमान वाढलेले असते, त्याचबरोबर असणारे तापमान हे त्या ठिकाणी कोकण किनारपट्टीला असणारे दिवसाचं तापमान किती असेल, तेच ते दख्खनच्या पठारावर असणारं तापमान कसं आढळतं हे आपण मागील तासिकेला बघितलं. त्याचबरोबर हिवाळ्यातील सर्वसाधारण तापमान असेल, हिवाळ्यातील सर्वसाधारण तापमान का वाढू शकतं, तर 22 ते 23 सप्टेंबर नंतर दक्षिण गोलार्धामध्ये सूर्यकिरणे लंबरूप पडण्यास प्रारंभ होतो आणि त्याच वेळेस उत्तर गोलार्धामध्ये ही सूर्यकिरणे तिरपी पडत असतात. याचाही एक कारण असू शकतं की त्यामुळे दिनमानामध्ये झालेला बदल असतो किंवा ऋतुमानात झालेला बदल असतो. ह्याही गोष्टीचा आपण अभ्यास केला. त्याचबरोबर दैनिक कमाल तापमान असेल किंवा दैनिक किमान तापमान असेल, दैनिक तापमान कक्षा असेल किंवा सरासरी मासिक तापमान असेल. म्हणजे सरासरी मासिक तापमानाचा जर आपण विचार केला तर बऱ्याच वेळेस समतापरेषा या पूर्व पश्चिम दिशाने एकमेका समांतर असतात किंवा काही ठिकाणी आग्नेय वायू दिशेनेही समांतर गेलेला असे आपल्याला या ठिकाणी बघितलं. त्याचबरोबर हवेचा दाब आणि वारे, हिवाळ्यामध्ये संभार रेषांना सर्वसाधारण कल हा वायव्य आग्नेय दिशेने असतो आणि ह्याच काळातील संभार रेषेतील अंतर जास्त असल्यामुळे वायुभाराचा उतार कमी असतो आणि ह्यामुळे सर्व गोष्टीमुळे मंद वारे वाहतात हे आपण मागील तासिकेला बघितलं आहेत. यामुळेच या ठिकाणी असणाऱ्या वायुभाराचा किती प्रमाणात असतो हे आपण मागील तासिकेला बघितलं. पर्जन्याचा जर हिवाळ्यातील पर्जन्याचा जर आपण विचार केला तर हिवाळ्याचा पर्जन्य अतिशय कमी स्वरूपामध्ये पडतं. म्हणजेच विदर्भात असेल किंवा कोकणात असेल किंवा पठारावर असेल, ह्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी विविधता आपल्याला दिसून येऊ शकते हे आपण मागील तासिकेला बघितलं. त्याचबरोबर सापेक्ष आर्द्रता किती असेल, सापेक्ष आर्द्रता कोणत्या भागामध्ये किती आहे किंवा सापेक्ष आर्द्रता कोकणामध्ये जर कोकणाच्या आर्द्रतेचे प्रमाण किती हे आपण ते बघितलं. त्याचनंतर हिवाळ्यामधील असणारे कोणकोणते आविष्कार बघितले, म्हणजे हिवाळ्याची थंडीची लाट कशाला म्हणायचं किंवा भारतामध्ये असणारे पश्चिमी वारे वाहतात किंवा मोठ्या प्रमाणात थंडीची लाट काय निर्माण होते हे आपण बघितलं. त्याचे परिणाम काय होतात ह्या गोष्टीचा आपण अभ्यास केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील हवामान बघत असताना महाराष्ट्रातील आणखीन एक गोष्ट बघत असेल की हवामानाची वैशिष्ट्ये काय असू शकतील, की सर्वसाधारण वैशिष्ट्ये काय असू शकतील, की हवामान असेल किंवा हवामानाची वैशिष्ट्ये सांगत असताना की या काय हवामानाची सर्वसाधारण वैशिष्ट्ये ही आपण अभ्यासली गेली पाहिजे. ही सर्वांना माहीत असले पाहिजे. महाराष्ट्राचं हवामान असेल तर महाराष्ट्राच्या हवामानाचा आणि या इतर गोष्टीवरती कसा परिणाम झाला आहे, म्हणजे महाराष्ट्राचे लोकजीवन असेल, महाराष्ट्राचं समाज जीवन असेल किंवा महाराष्ट्राच्या असणाऱ्या भौगोलिक परिस्थितीवरती महाराष्ट्राच्या हवामानाचा कसा परिणाम झाला आहे, हेच ह्याच्या आधारे आपण त्या ठिकाणी असणारी त्याची वैशिष्ट्ये यांचा आपला असणाऱ्या एकमेकांची सहसंबंध आपण ह्या तासिकेला समजावून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे सांगत असताना की महाराष्ट्रातील हवामानाची सर्वसाधारण वैशिष्ट्ये बघत असताना कोणकोणती वैशिष्ट्ये तेही आपण बघितलं गेलं पाहिजे. तर आपण वैशिष्ट्यांचा आपल्याला अभ्यास करता येईल. महाराष्ट्रातील बऱ्याचशा आविष्कारांचा आपल्याला अनुभव घ्यावा लागेल की महाराष्ट्रातील बरेचसे आविष्कारांचा अनुभव आपण सांगत असताना की महाराष्ट्रातील प्रतिकूल हवामानाची परिस्थिती असेल किंवा हवामानाचा असणारा, आता महाराष्ट्राची प्रतिकूल हवामानाची परिस्थिती म्हणजे कसे, तर महाराष्ट्रामध्ये प्रतिकूल हवामानाची परिस्थिती ही वेगवेगळी असू शकते. म्हणजे प्रतिकूल हवामान स्वरूपात कशी असू शकते हे आपल्याला म्हणावं लागेल की या ठिकाणी अनुकूल परिस्थिती नसते, काही ठिकाणी जास्तीत जास्त प्रतिकूल स्वरूपामध्ये हवामान परिस्थिती निर्माण झालेली असते. म्हणजेच ज्या ठिकाणी एखाद्या पिकाला अनुकूल परिस्थिती पाहिजे असते तर त्या ठिकाणी प्रतिकूल स्वरूपाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. ज्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थिती, म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव ही महाराष्ट्रातील जनतेला हवामानाचा येत असतो हे आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. म्हणजे अपूर्ण स्वरूपाचा पाऊस असेल किंवा मोठ्या प्रमाणावर गारांचा पाऊस असेल, याच्यामुळे असणाऱ्या महाराष्ट्रातील शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं हे आपण अनुभवलं आहे किंवा अनुभवत आहोत.
त्याचबरोबर काही ठिकाणी जोराचा मोठ्या प्रमाणात वारा येतो आणि जोराचा वादळी वारा येतो, त्यामुळेही त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावरती असणाऱ्या महाराष्ट्रातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. असाही एक वेगळा आविष्कार किंवा असाही एक हवामानाचा अनुभव आपल्याला बऱ्याच वेळेस येत असतो, असे आपण त्या ठिकाणी म्हणावं लागेल. किंवा पावसाचे अयोग्य वितरण. आता जर कोकणामध्ये गेलं तर कोकणामध्ये असणारे पाऊस, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पडणारा पाऊस, मराठवाड्यात गेला तर मराठवाड्यामध्ये पडणारा पाऊस, विदर्भात असणारा पाऊस, या ठिकाणी पावसाचं अयोग्य स्वरूपाचं वितरण आहे. म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात पडणारा पाऊस, सोलापूर जिल्ह्यातील पडणारा पाऊस किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील पडणारा पाऊस, या ठिकाणी असणारं अयोग्य वितरण आहे. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी पावसाचे अयोग्य वितरण आहे आणि अयोग्य वितरण असल्यामुळे त्याचाही परिणाम म्हणजे तीही सडक्यात असणारी प्रतिकूल परिस्थिती त्या ठिकाणी हवामानाला कारणीभूत ठरत असते, असंही आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. त्याचबरोबर हे धुके असतील, मोठ्या प्रमाणात धुके निर्माण झाल्यामुळे शेतीवर मोठ्या प्रमाणाचे रोग किडे नियंत्रण करू शकत नाही आणि याचाही परिणाम या ठिकाणी असणाऱ्या शेतीच्या उत्पादनावर नक्कीच होत असतो, असं आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. किंवा थंडीची हवेची लाट असेल, मोठ्या प्रमाणात थंडीची हवेची लाट असल्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगळ्या माणसांना असणाऱ्या या गोष्टी त्याच्यावर विपरीत परिणाम आपल्याला म्हणावा लागेल. किंवा जास्त पाऊस असेल किंवा मोठ्या प्रमाणात जर पाऊस पडला तर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतीमध्ये ज्या असणारे पिकेही त्या ठिकाणी वाहून जातात किंवा मोठ्या प्रमाणात मृदाधूप होते, मोठ्या प्रमाणात सॉईल इरोजन होऊन जातं. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या जरी चांगली असेल तर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तरी पाण्याची चिंता मिटली असती तर त्याचे काही वाईट परिणामही आपल्याला दिसून येऊ शकतात. आताच यावर्षीच आपण बघितलं असेल की जास्तीत जास्त पाऊस मराठवाड्यामध्ये पडल्यामुळे त्या ठिकाणी असणारे आपण बघितलं की किती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे ह्या गोष्टी आपण अनुभवल्या गेल्या पाहिजेत. म्हणजेच किंवा दुष्काळ असेल, आता दुष्काळ जर त्या ठिकाणी असेल, पाणी टंचाई असेल, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. हा एक हवामानाचा एक घटक आपल्याला या ठिकाणी नमूद करावा लागेल. म्हणजेच जास्त मोठ्या प्रमाणात पाऊस असेल किंवा दुष्काळ असेल आणि दुष्काळ पडल्यामुळे त्या ठिकाणी हा एक आविष्कारच म्हणावा लागेल किंवा एक वेगळ्या प्रकारचं प्रतिकूल हवामानाची परिस्थिती आपल्याला नमूद करावी लागेल. किंवा सूर्याची जास्त उष्णता जर मोठ्या प्रमाणात पडत असेल तर त्या ठिकाणी ते असणारे पिके असतील किंवा ह्या गोष्टी असतील किंवा महाराष्ट्राच्या शेतीवर या सर्व गोष्टींचा चांगला परिणाम किंवा वाईट परिणाम हा नक्कीच या असणाऱ्या महाराष्ट्राच्या शेतीवर आणि पाणी पुरवठ्यावर होतो, असं आपल्याला ह्या ठिकाणी नमूद करावं लागेल. म्हणजे बऱ्याच गोष्टीचा आपण विचार केला तर ह्या आविष्कारांचा सर्व अनुभव आपल्याला ह्या ठिकाणी नक्की. तर पुढे जाणार आहोत की नैऋत्य मान्सून वाऱ्यांचा आगमन आणि निर्गमनातील अनिश्चितता. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की नैऋत्य मान्सून वारे ही महाराष्ट्रामध्ये ह्या तारखेला येतील म्हणजे येतीलच आणि त्याच टाईमी निर्गमनाची तारीख ही निश्चित आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये येणारा पाऊस आहे म्हणजे 7 जूनला पडेलच असं सांगता येत नाही. तो कधी 8 जूनला पडू शकतो, कधी 1 जूनला येऊ शकतो. म्हणजे ह्या मार्गात कुठल्याही प्रकारची अनिश्चितता नसते. म्हणजे नैऋत्य मान्सून वाऱ्याचे आगमन महाराष्ट्रात काही भागात काही वेळात बऱ्याच वेळा उशिरा येऊ शकते किंवा लवकर येऊ शकते. अशा गोष्टी बघित असताना एक कुठल्याही प्रकारची निश्चितता नाही आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचे, कारण नैसर्गिक गोष्ट आहे, नैसर्गिक असल्यामुळे त्या ठिकाणी असणारी परिस्थिती म्हणजे उत्तर भारतामध्ये निर्माण झालेली परिस्थिती, त्यानंतर दक्षिण भागामध्ये असणारी परिस्थिती, म्हणजे ह्या ठिकाणच्या दोन परिस्थितीवर ही अवलंबून आहे. म्हणजे नैऋत्य मान्सून वाऱ्या म्हणजे हा एक महाराष्ट्राच्या हवामानाचं वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्रामध्ये पडणारा पाऊस असेल किंवा महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मान्सून वारे असतील किंवा वाऱ्यांचं आगमन असेल हे निश्चित नसतं किंवा त्याचं निर्गमनही निश्चित नसतं. म्हणजे कुठल्याही प्रकारचा अनिश्चिततेचा खेळ असं आपल्याला या ठिकाणी मानता येईल. म्हणजे नैऋत्य मान्सून वारे हे विशिष्ट वेळेत येत नाही आणि विशिष्ट वेळेतही जात नाही असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. कधी उशिरा येतात, कधी लवकरही येऊ शकतात असं आपण म्हणू शकतो. किंवा कधी कधी मान्सून वाऱ्याचं लवकर निर्गमन होऊन जातं, याचाही परिणाम त्या ठिकाणी होतो आणि याचा परिणाम काय होतो तर त्याचा परिणाम खरीप पिकांना होत असतो. खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतं आणि त्याचबरोबर आणि त्याचं सर्वात महत्त्वाची गोष्ट असते की या सर्व गोष्टी झाल्यामुळे रब्बी पिकाची पेरणी करणेही कठीण असते. म्हणजे आपल्याला माहिती आहे खरीप पिक आणि रब्बी पिक महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणावर शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. म्हणजे तो पाऊस जर लवकर गेला तर खरीप पिकांची जाता मोठ्या प्रमाणात नुकसान करतो आणि खरीप पिकांना पेरणे कठीण असू शकते. म्हणजे ह्याही गोष्टी आपल्याला माहिती आहे की या नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या आगमन आणि निर्गमनाच्या अनिश्चित तारखांमुळे किंवा अनिश्चित गोष्टींमुळे महाराष्ट्रातील असणाऱ्या शेतीवरती या असणारे खरीप पिकं असेल किंवा रब्बी पिकांच्या असणाऱ्या या दोन्ही पिकांच्या असणाऱ्या ह्या हंगामावरती नक्कीच त्याचा परिणाम होतो असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. तो पुढचा गोष्ट आहे की मान्सून वाऱ्यामध्ये पर्जन्यामध्ये पडणारा खंड. आपण बघितलं की पाऊस पडणारा खंड हा विशेषतः जुलै आणि ऑगस्टमध्ये पहिला जर पडला तर हाचा एक हवामानाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की मान्सून वारे आले पण जर पर्जन्यामध्ये
पावसामध्ये किंवा पर्जन्यामध्ये पडणारा खंडही पडू शकतो. आणि जर हा खंड पडला तर जुलै आणि ऑगस्टमध्ये जर आला तर त्यावेळेस असणारं पाणी उपलब्ध होत नाही, मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झालेली असते आणि शेतीला पेरणी केलेली असते आणि या गोष्टी झाल्यामुळे त्या पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे पाणी त्या ठिकाणी नसतं आणि त्याचा परिणाम त्या ठिकाणी असणाऱ्या शेतीवर होत असतो असं म्हणावं लागेल. किंवा महाराष्ट्रामध्ये गेलो तर महाराष्ट्राच्या कोकण आणि विदर्भामध्ये पाऊस जास्त पडतो. आता पाऊस ज्यावेळेस जास्त पडतो त्यावेळेस पठारावर पावसाचे प्रमाण आता कमी आहे. आपल्याला माहिती आहे की पठारावर पावसाचे प्रमाण कमी, कोकण आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि या कोकणा पठारावर पावसाचे प्रमाण त्यामुळे पर्जन्याचे प्रमाण, त्याचे वितरण, योग्य वेळी आवश्यक पर्जन्य पडणे हे अतिशय गोष्टी महत्त्वाच्या आहे. म्हणजे पर्जन्याचे प्रमाण हे सारख्या प्रमाणात असले पाहिजे, त्याचं वितरण हे झाले पाहिजे, पण ह्या गोष्टी अशक्य आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तो विशिष्ट वेळेत आवश्यक वेळेस त्या पर्जन्यात जर पडला तर त्याचा नक्कीच फायदा महाराष्ट्रातील शेतीला होऊ शकतो असंही आपण या ठिकाणी नमूद करावं लागेल. म्हणजे एखाद्या घटकात जरी बदल झाला तर लक्षावधी लोकांचे जीवन अनिश्चित होऊ शकतं असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे मान्सूनच्या मान्सूनच्या वाऱ्यावरती किंवा मान्सूनच्या पडणाऱ्या पर्जन्यावरती किती मोठा गोष्ट अवलंबून हे आपल्याला शोधू शकतो की महाराष्ट्रातील असणारी जनता किंवा महाराष्ट्राचं असणारे लोकजीवन हे सर्वपूर्ण महाराष्ट्रातील मान्सून किंवा अवलंबून आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. किंवा त्यानंतर पुढं गेल्यानंतर उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई हा एक महाराष्ट्राच्या हवामानाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रात एकूण पावसापैकी बहुतेक सगळा पाऊस हा 4 महिन्याच्या काळात पडतो. हे आपल्याला माहिती आहे की सर्वांना माहिती आहे की मान्सून हा एकूण पावसापैकी बहुतेक वेळा सगळा पाऊस म्हणजे साधारणतः पावसाळा हा आपल्या ऋतू असल्यामुळे 4 महिन्याच्या काळामध्ये पाऊस पडतो असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच या काळामध्ये तो मुसळधार स्वरूपाचा असतो. कोकण, सह्याद्री पर्वतावर पडणाऱ्या पावसाच्या बऱ्यापैकी जो पाऊस असतो तो या भागामध्ये बराचसा भागावला जातो. म्हणजे त्यामुळे ह्या ठिकाणी पडणारा जो पाऊस असतो म्हणजे कोकण आणि सह्याद्री या ठिकाणी पाणी अडवता येत नाही आणि पाणी अडवता न आल्यामुळे त्या ठिकाणी ते सागरास मिळत असते आणि सागरास मिळाल्यामुळे किंवा ह्या भागामध्ये ह्या गोष्टी घडत असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाईमुळे पिण्यासाठी पाणी असेल बऱ्याच ठिकाणी पाणी उपलब्ध होऊ शकत नाही. म्हणजेच उन्हाळ्यात आता ह्या गोष्टी आपण बघितल्या की मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय. उदाहरणार्थ आपण जर सह्याद्री पर्वतात गेलो तर सह्याद्री पर्वतामध्ये असेल किंवा कोकण किनारपट्टीला असेल तर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, पण तरीही उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई निर्माण होते कारण त्या ठिकाणी पाणी अडवण्याची कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी नाही आहे. पण त्याचबरोबर आपण मराठवाड्यात गेलो तर त्या ठिकाणी कमी पाऊस पडतो आणि त्या ठिकाणी कमी पाऊस पडल्यामुळे उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. जरी नदी धरणे असले तर किंवा त्या ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई उन्हाळ्यात होऊ शकते असंही आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. म्हणजे हे एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला हवामानाचं साधारण वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल आणि त्या ठिकाणी पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकत नाही असे आपण या ठिकाणी म्हणत आहोत. त्यानंतर पुढचं एक वैशिष्ट्य की प्रवाहाच्या अति वेगाने झीज होऊन सुपीक मातीचे वहन होऊ शकते. म्हणजे आता बघा महाराष्ट्रामध्ये पडणारा पाऊस हा म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये पडणारा पाऊस अतिशय वेगाने जर मोठ्या प्रमाणात पडला किंवा जोराने पडला तर तो कशा स्वरूपाचा असेल. महाराष्ट्रातील पडणारा पाऊस अतिशय वेगाने असेल तर वेगाने मोठ्या प्रमाणावर तो झीज करेल आणि झीज करत असल्यामुळं मोठ्या प्रमाणात मृदेची धूप करेल. आता सर्वात मोठा जास्तीत जास्त पाऊस असेल तर तो घाटावर पडल्याचा असल्यामुळे मुसळधार स्वरूपाचा असतो आणि मुसळधार स्वरूपाचा असल्यामुळे नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर येतात, ओढे नाले भरून वाहू लागतात आणि वाहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या असणाऱ्या ज्या प्रभावी मार्ग असेल त्या ठिकाणी झीज केल्याशिवाय राहत नाही आणि झीज झाल्यामुळे त्याबरोबर शेती आजूबाजूच्या प्रदेशामध्ये असणारी शेती ही सुपीक पाण्याबरोबर वाहून जाते आणि सुपीक पाण्याबरोबर वाहून गेल्यामुळे ह्या ठिकाणी पीक नसल्याने किंवा पीक घेणे अशक्य नसल्यामुळे त्या ठिकाणी पिकाचे उत्पादन कमी निघते. म्हणजेच ह्या गोष्टीही त्या ठिकाणी सहज होत असतात की सुपीक जमिनीचे मोठ्या प्रमाणात वहन होऊन जाते आणि त्या ठिकाणी नापीक पीक होण्यास मदत होते. म्हणजे ह्या गोष्टी झाल्यामुळे वाहून गेल्यामुळे त्या ठिकाणी पिकाची उत्पादकता ही कमी झालेली आपल्याला बघावयास मिळत असते. त्यानंतर पुढे जाणार आहोत आपण की मुसळधार पावसाचे पाणी जमिनीनं मुरण्याची प्रक्रिया. जर मुसळधार पाऊस जर मोठ्या प्रमाणात पडत राहिला तर पाण्यात जमीन मुरण्याचा वेळ मिळत नाही. जास्तीत जास्त कमी काळामध्ये जर जास्त पाऊस पडला तर जमिनीवर जास्त पाण्याला लगेच प्रवाह निर्माण होतो आणि प्रवाह निर्माण झाल्यामुळे जमीन मुरण्यास त्याला वेळ मिळत नाही. म्हणजे थोडक्यात तर आपण असाही विचार केला तर भूमिगत पाण्याची पातळी जर वाढवायची असेल तर कमी
जास्त कालावधीमध्ये कमी पाऊस म्हणजे थोड्यासा त्या पावसाचे प्रमाण हा मुसळधार स्वरूपात थोड्या कमी स्वरूपात झालं तर भूमिगत पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. पण जास्त मोठ्या प्रमाणावर जर मुसळधार स्वरूपात पाऊस झाला तर त्या ठिकाणी जमीन मुरण्यास वेळ मिळत नसल्यामुळे भूमिगत पाण्याची पातळी वाढत नाही असंही आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. म्हणजे तलाव असेल, विहिरी असेल याद्वारे त्या ठिकाणी पाणी उपलब्ध होत नाहीत. उन्हाळ्यात मात्र या नद्यांची पात्र कोरडी पडतात हे आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी जर मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत असेल आणि या ठिकाणी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर येत असेल, पण ही जर उन्हाळ्यातली ह्या नद्यांची परिस्थिती बघितली तर ह्या ठिकाणी असणारी या नद्यांची पात्रे ही कोरडी असतात आपल्याला असं म्हणावं लागेल. म्हणूनच महाराष्ट्रामध्ये पाणी साठवण्या दृष्टीने किंवा पाणी साठवणे करण्याच्या दृष्टीने योग्य प्रकारच्या जलसिंचनाच्या वेगवेगळ्या योजना राबवल्या गेल्या पाहिजेत किंवा प्रत्येकाच्या योजना राबवल्यातूनच त्यातूनच मुसळधार या असणाऱ्या पाणी साठवणूक करून पाण्याची जमिनीत मुरवण्याची प्रक्रिया आपल्याला ह्या जलसिंचनाच्या माध्यमातून आपण करू शकतो किंवा सिंचनाच्या माध्यमातून केली गेली पाहिजे. आणि यातूनच जर असं एक गोष्ट झाली तर त्या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतीला नक्कीच चांगल्या प्रकारे ऊर्जा ही त्या ठिकाणी मिळू शकेल. पुढचं एक आपल्याला बघायचं आहे की हवामानातील सर्वसाधारण वैशिष्ट्ये बघत असताना की पावसाळ्याच्या हवामानाच्या अन्य आविष्कार पावसाळ्या व्यतिरिक्त हे झालं पावसाच्या बाबतीमध्ये. आता पावसाच्या बाबतीत जरी असेल तर अन्य काही हवामानातील घटक असतात त्याचाही असणाऱ्या हवामानाच्या वैशिष्ट्यावरती परिणाम होत असतो. म्हणजे महाराष्ट्रातील हवामानाचा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पाऊस हाच एक महत्त्वाचा घटक आहे. कुठल्याही हवामानाचा विचार केला कुठल्याही महाराष्ट्रातील हवामान असेल किंवा कोणत्याही प्रदेशाचा एखाद्याचा हवामानाचा विचार असेल तर त्या ठिकाणी पाऊस हाच एक महत्त्वाचा घटक असतो असं आपल्याला म्हणावं लागेल. याशिवाय इतर घटकही काही प्रमाणात थोड्याफार प्रमाणात का कमी अधिक प्रमाणात की त्या ठिकाणी परिणाम करत असतात. म्हणजे पावसाच्या वैविध्याबरोबर असणारे तापमानाची फारशी विविधताही असत नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे महाराष्ट्राच्या थंडीच्या ठिकाणी अतिथंडी सहसा पडत नाही असे आपण म्हणू. पण पठारी प्रदेशात जर आपण गेलो तर हिवाळ्यामधील कमी तापमानामध्ये गहू, हरभरा वगैरे सारख्या पिकांना हे उपयुक्तच असते असं आपल्याला म्हणावं लागेल. पण उन्हाळ्यामध्ये जास्त तापमानामुळे स्थानिक भागामध्ये वादळे निर्माण होतात व महाराष्ट्रामध्ये स्थानिक पातळीवर दव, धुके, गारा इत्यादी सारख्या परिस्थिती निर्माण होत असते असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजेच या प्रकारचे हवामानाचे आविष्कार या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळत असतात. म्हणजे हवामानाचे सर्वसाधारण वैशिष्ट्ये आपण बघत असताना किंवा हवामानाची ही वैशिष्ट्ये अभ्यासत असताना आपल्याला की ह्या महाराष्ट्रातील असणारे हे हवामान आणि पाऊस किंवा हवामानातील असणारे विविध प्रकारचे अंग असतील ह्या विशिष्ट प्रकारच्या अंगांचा आणि महाराष्ट्रातील शेतीचा काय संबंध हा आपण बघितला. म्हणजेच थोडक्यात ह्या नैऋत्य मान्सून वाऱ्यांची असणारे आगमन असेल, निर्गमन असेल, अनिश्चितता असेल किंवा मान्सून वाऱ्यातील पर्जन्यात पडणारा खंड असेल किंवा उन्हाळ्यात पडणारे पाण्याची तीव्र टंचाई किंवा उन्हाळा अतिशय कडक असू शकतो किंवा हा पडणारा पाऊस हा मुसळधार स्वरूपाचा असेल तर ते मोठ्या प्रमाणावर झीज निर्माण करत असेल तर त्या ठिकाणातून असणाऱ्या ह्या गोष्टी या सर्व पावसाळ्याचा म्हणजेच या हवामानाची ही महाराष्ट्रातील हवामानाची सर्वसाधारण वैशिष्ट्ये आपल्याला मानावी लागतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्रातील हवामानाची वैशिष्ट्ये सर्वसाधारण वैशिष्ट्ये काय आहेत याचा आपण अभ्यास केला. यामध्ये हवामानातील बऱ्याचशा आविष्कारांचा अनुभव, महाराष्ट्रामध्ये प्रतिकूल हवामानाची परिस्थिती, अपुरा पाऊस, गारा, जोराचा वारा, पावसाचे अयोग्य वितरण, धुके, थंडीची हवेची लाट, जास्त पाऊस, दुष्काळ व सूर्याची जास्त उष्णता इत्यादीसारख्या वेगवेगळ्या परिस्थितीचा अनुकूल गोष्टींचा आपण या ठिकाणी अभ्यास केला. त्याचबरोबर नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या आगमन आणि निर्गमनामधील असणारे अनिश्चितता कशा स्वरूपाचे आहे ते आपण अभ्यासलं. त्यामध्ये मान्सून वाऱ्यामध्ये पर्जन्यामध्ये पडणारा खंड असेल तो खंड कसा प्रकार पोचतो, कोणत्या महिन्यामध्ये पडतो आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे आपण अभ्यासलं. त्यानंतर आपण उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई का निर्माण होते, पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असेल तर कोणत्या भागामध्ये पाण्याची तीव्र टंचाई, म्हणजे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडतो त्या ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण का होते हे बघितलं. त्यानंतर प्रवाहाच्या अतिवेगाने मोठ्या प्रमाणावर झीज होऊन प्रवाहाचे मोठ्या प्रमाणात ओढे नाले होऊ लागतात याचाही आपण अभ्यास केला. त्यानंतर मुसळधार पाण्याचे जमिनीत न मुरण्याची प्रक्रिया का होते किंवा मुसळधार मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो पण भूमिगत पाण्याची पातळी का वाढत नाही याचाही आपण अभ्यास या ठिकाणी केला आहे. त्यानंतर पावसाव्यतिरिक्त कोणकोणते वेगळे आणखीन काही हवामानाचे वेगळे अंग असतात किंवा हवामानाचे काही वेगळे घटक आहेत का किंवा आविष्कार आहे का ज्यांनी ह्या हवामानामध्ये म्हणजे उदाहरणार्थ अतिथंडी असेल किंवा वादळे असतील किंवा ह्या गोष्टी ही महाराष्ट्रातील हवामानाच्या याच्यावर परिणाम करत असतात असं आपण या ठिकाणी बघितलं गेलं आहे. किंवा महाराष्ट्रातील स्थानिक पातळीवर दव असेल, धुके असेल, गारा असेल याचाही परिणाम महाराष्ट्रातील शेतीवर किंवा महाराष्ट्रातील कृषीवर होत असतो असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच या प्रकारे
विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील हवामानाची सर्वसाधारण वैशिष्ट्ये आपण बघितली. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेविषयी किंवा आजच्या या टॉपिकविषयी कुणाच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले असतील तर या ठिकाणी माझा ईमेल आय डी दिला आहे. त्या ईमेलवरती आपण मेल करू शकता कधीही केव्हाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील तासिकेला बघणार आहोत की महाराष्ट्रातील अनेक भागातील तापमानाचे वितरण असेल, हवेची आर्द्रता असेल, हवेची विविधता, तापमान कक्षामधील फरक असेल, अशा वेगवेगळ्या घटकांच्या आधारे किंवा महाराष्ट्रातील या नोंदींच्या आधारे महाराष्ट्रातील हवामानाचे विभाग पाडले गेले आहेत. ही हवामानाचे विभाग कोणकोणते आहेत, कसे आहेत, या हवामानाच्या विभागामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, की कोणत्या ठिकाणी कसल्या प्रकारची परिस्थिती असते, कोणत्या ठिकाणी किती पाऊस पडतो, कोणत्या ठिकाणी किती तापमान आहे, कोणत्या ठिकाणी किती प्रकारचा आर्द्रता आहे, याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये कोकणात सर्वसाधारण विभाग पाडत असताना कोणकोणते विभाग पाडले आहेत, म्हणजे कोकणाचे सागरी समविभाग असेल किंवा पठारावरील कोरडे हवामान असेल किंवा सह्याद्रीचे हवामान असेल, याचेही आपण पुढील तासिकेला चर्चा करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.